तर मग मित्रांनो, आज सकाळी ही पाण्याच्या बॉटलमध्ये दूध पित होती. तर हे बघून मला हसायला आलं आणि मी तिच्या अंगावर पाणी ओतलं. तर हे तिला बघवलं नाही, म्हणून तिने माझं पाणी पिताना माझ्या अंगावर पाणी ओतलं आणि आमची आज झाली हॅपी होळी. हे आम्ही बघून खूप खुश झालो, हसायला लागलो आणि मी बोललो चला जिम वर्कआउट करूया. तर हे ऐकताच पटकन ती किचन मध्ये पळून गेली आणि ती भांडी कधी घासत नाही, तर आज अचानक भांडी घासायला लागली, कारण की तिला वर्कआउट स्किप करत होता. तरी पण मी तिला पटकन खेचून आणलं आणि मी घरामध्ये जॉगिंग करायला लागलो. घरामध्ये मोठा पाथ नसल्यामुळे आम्ही घरामध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये करायला लागलो. माणसाला अगर कुठलीही गोष्ट करायची असेल ना, तर तो कशी पण करतो, बहाणे देत नाही. तसंच आम्ही वर्कआउट केलं मस्तपैकी आणि नंतर बोललो मी ब्रेकफास्ट बनवतो आणि ती गेली तयार व्हायला. तर मला वाटलं की आज आपण मस्त प्रोटीन मिल्कशेक बनवूया मँगो फ्लेवरचं. तर मस्तपैकी मँगो मी कापला, त्यामध्ये दूध टाकून मस्त एक मिल्कशेक बनवलं आणि ते मी सर्व केलं ग्लासमध्ये. आणि ही मस्त बाहेर बसलेली कस्टमर सारखी आणि मी वेटर सारखा आलो आणि हिला एक मस्त सर्व केलं आणि बोलली वाव. हे खाता खाता हिला खूप मजा आली. तर आम्ही बोललो की वाव. मग मी तिला विचारलं आजच्या या डिशचे मला किती पैसे मिळणार. ती बोलली की तुला आज भेटणार जादूची पप्पी. मग एक तलावात सुंदर बदकासारखी मस्त मिल्कशेक पित होती. तर मी बोललो थोडंसं मला पण पियाला दे. हिने मला थोडंसं पियाला दिलं. मी टेस्ट करायला गेलो तेव्हा तिने परत घेतलं आणि बोलली वाव काय मस्त आहे. नॉन सेन्स. तर मी हिला बोललो फटाफट जाऊन डिश ठेव आणि भांडी घास, मला डिस्टर्ब करू नको, आता मी चिल करतोय. मग आम्ही फटाफट एक रीलचा व्हिडिओ शूट केला, जो तुम्ही काल बघितला असेल. तर त्यात तुम्ही बघितलं असेल की कसंही माझं कार्ड घेते आणि त्याचा दुरुपयोग करते आणि त्याने ही नायकीची बुटं विकत घेते. तर हिने माझ्या बरोबर जो स्कॅम केलाय बुटांचा, तो राईट आहे की रॉंग आहे मला सांगा. तोपर्यंत हिला मी ऑफिसला ड्रॉप करून येतो. बाय.